हॅलो मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला जर फोन पे यूज नसेल करताय, तुमचं अकाउंट नसेल मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार फोन पे एकदम कसे यूज करू शकता, हे पण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे। बघत राहा आमचा व्हिडिओ। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर केबीटी मराठी चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करा मित्रांनो। माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर फोनपे उघडल्यावर तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। तो बँकेला लिंक असेल तो सगळ्या परमिशन अलाउ करून तुम्हाला एक OTP येऊन जाणार आहे। OTP आल्यावर तुम्हाला सगळ्या परमिशन अलाउ करायचा आहे। तुम्हाला फोनपेचं पेज उघडणार आहे। तुम्हाला इथे ॲड बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे ॲड बँक अकाउंट दिसत नसेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रोफाईलवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला दिसून जाईल ॲड बँक अकाउंट। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमची बँक सिलेक्ट करायची आहे। तर मी माझी बँक सिलेक्ट केली आहे, बघू शकता। थोडं वेट करायचं आहे तुम्हाला। इथे प्रोसीड टू ॲड करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केला मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। तुम्हाला इथे तुमचे ATM कार्डाचे शेवटचे 6 अंक टाकायचे आहेत आणि खाली व्हॅलिड अप टू मध्ये मंथ आणि इयर टाकायचं आहे। हे तुम्ही सगळं फिलअप केल्यावर मित्रांनो तुम्हाला खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक OTP येऊन जाणार आहे। तो इथे सिलेक्ट करून राईट तुम्हाला एक इथे सेट UPI पिन तुम्हाला सेट करायचं आहे। तुम्हाला UPI पिन वगैरे सगळं काही सेट केल्यावर तुम्हाला इथे राईट करायचं आहे। मी सध्या UPI पिन टाकत आहे, तुम्ही वेट करू शकता थोडा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। तर एवढी प्रोसेस झाल्या मित्रांनो, तुम्हाला इथे राईटवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला डबल कन्फर्म UPI पिन डबल टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक डबल 1 टाइम पासवर्ड टाकायचा आहे। तर तुमचं अकाउंट बँकेशी लिंक झालं आहे, बघू शकता। तर असं पेज उघडल्यावर मी तुम्हाला आता एकदम फुल डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तुम्हाला जर मोबाईल नंबरवर पैसे ट्रान्सफर करायचे असले तर तुम्ही टू मोबाईल नंबरवर क्लिक करू शकता। तुम्हाला इथे तुमच्या कोणाला पैसे पाठवायचे असेल तुम्ही इथे सर्चमध्ये त्याचं नाव लिहायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं। त्याचं फोनपे असेल तर तिथं प्रोफाईलवर एक पेचा इमोजी असा म्हणजे आयकन दिसेल, त्याचं म्हणजे पहिल्यापासून फोनपे आहे। तर त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे त्या अमाऊंट टाकायची आहे आणि पे टाकल्यावर तुम्हाला इथे तुमचा UPI पिन म्हणजेच एक प्रकारे पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याला पासवर्ड टाकल्यावर पैसे चालले जातील मित्रांनो। तुम्हाला जर बँकेच्या खात्यावर पैसे पाठवायचे असेल तर तुम्हाला बँक टू बँकवर क्लिक करायचं। इथे गेल्यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे क्लिक करायचं। इथे तुमची बँक निवडायची आहे, त्याला तुम्हाला पैसे पाठवायचे। तर मी स्टेट बँक ऑफ इंडिया हे निवडले आहे। तुम्हाला बँक नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म बँक नंबर टाकायचा आहे आणि खाली इथे तुम्हाला त्या बँक होल्डरचं नाव टाकायचं आहे आणि इथे नाव टाकल्यावर इथे तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे आणि पिन टाकल्यावर तुम्हाला पे करून द्यायचं आहे। तुमचे पैसे चालले जाणार आहे। इथे जर तुम्हाला आता टू सेल्फ तुम्हाला इथे टू बँकवर क्लिक करायचं आहे। इथे UPI ID वर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे ॲड UPI टाकायचा आहे आणि इथे तुमचा UPI ID टाकायचा आणि व्हेरीफाय तुम्ही इथे करू शकता। व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला इथे खाली तुमचे नाव टाकायचे आहे, म्हणजे की निकनेम टाकायचं आहे। इथे निकनेम टाकल्यावर तुम्हाला अमाऊंट टाकल्यावर तुम्हाला इथे सेंड करून द्यायचं आहे। इथे तुम्हाला UPI पिन टाकावं लागेल। UPI पिन टाकल्यावर तुम्हाला इथे प्रोसीड झाल्यावर तुम्हाला थोडं वेट केल्यावर पैसे चालले जाणार आहेत। तर तुम्हाला मी पुढची प्रोसेस शिकवणार आहे मित्रांनो, बघू शकता। तर पुढे मी तुम्हाला शिकवणार आहे आता। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। तुम्हाला इथे बॅलन्स चेक करायचं असेल, तुम्हाला चेक बॅलन्सवर क्लिक केल्यावर तुमचा UPI पिन वगैरे टाकल्यावर तुम्हाला इथे तुमचं बॅलन्स दिसणार आहे किती आहे। तर तुम्ही इथे फोनपे वॉलेटवर तुम्ही फोनपेवर रेफर करके तुम्ही पैसे कमावू शकता मित्रांनो। रिवॉर्डवर तुम्ही कोणते पण रिवॉर्ड घेऊ शकता आणि रेफर अँड अर्नवर तुम्हाला तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसून जाणार
इथे जर तुम्हाला लिंक शेअर केल्यावर तुमच्या मित्रांना तुमच्या लिंकवरून काय घेतलं तर तुम्हाला पैसे इथे मिळून जाणार आहे. फोनचा रिचार्ज वगैरे करायचे असेल तर तुम्हाला तिथे क्लिक केल्यावर इथे तुमचा नंबर वगैरे टाकायचा आहे आणि रिचार्ज होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला छत्रीचं, इलेक्ट्रिक बिल असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथे बिल वगैरे सगळं काही भरू शकता. जर तुम्ही कोणाला पैसे सेंड केले असेल, रेफर केले असेल तर तुम्हाला इथे हिस्ट्रीवर दिसेल. इथे तुम्हाला दिसून जाईल तुम्ही कोणाला किती अमाऊंट पाठवली आहे, कोणाजवळून किती अमाऊंट घेतली आहे. मित्रांनो, एवढं इझी आहे फोनपे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही माझा व्हिडिओ एवढा वेळ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.